आज मी 1 किलो डिंकाचे लाडू करते। तर 1 किलो खारीक घेतले, 1 किलो खोबरं घेतलं, अर्धा किलो गूळ घेतला, 2 वाट्या मकाना घेतला, 1 वाटी डिंक घेतला, 1 वाटी बदाम, 1 वाटी काजू, 1 वाटी अक्रोड, 1 वाटी काळा मनुका, अर्धा वाटी साधा मनुका आणि हे वाटलेली विलायची पावडर, अर्धा वाटी खसखस, अर्धा वाटी हळीव आणि खसखस हे उष्णतावर्धक आहे म्हणून ते कमीच घ्यायचे असतात आणि 1 किलो तूप। सुरुवातीला खसखस कोरडीच भाजून घ्यायची, गोळी गोळी भाजायची। नंतर थोडं तूप टाकायचं, जरा गरम करायचं। तूप गरम झालंय, आता त्यामध्ये बदाम टाकायचे, काजूही टाकायचे, अक्रोड टाकू, थोडा पिस्ता घेतला, पिस्ता पण टाकायचा, काजूचा रंग बदलतो आणि बदाम मोठे मोठे दिसू लागतात, समजायचं। काजू आणि बदाम भाजले गेले, त्याच्यानंतर मनुके टाकायचे, साधा मनुका आणि काळा मनुका। म्हणजे चांगले तळले गेले, आपण सगळं बाजूला काढून घ्यायचं। आता मकाना भाजून घ्यायचं, हे तुपात थोडंसं तूप राहिलं ना, त्या तुपामध्ये मकाना भाजून घ्यायचा। मकाना बाजूला काढून तूप टाकू, डिंक थोडाच तळून घ्यायचा। आता खोबरं भाजून घेऊ आपण, त्या तुपामध्येच थोडं थोडं करून भाजून घ्यायचं, नाही तर खाली लागतं।
आता मी तूप गरम करायला ठेवलं थोडं. तर खारीक आता भाजून घेऊ. खारीकची पावडर केली, थोडी थोडी भाजून घ्यायची. काजू बदाम तळून घेतले. आता हे वाटून घ्यायचे, मकाना वाटायचा. खोबरं पण भाजून घेतलं, खारीक भाजून घेतलं. परत मग त्यामध्ये हे काय सुका मेवा वाटलेला तो मिक्स करायचा. नंतर मकाना मिक्स करायचा. खसखस टाकायची. आता डिंक बारीक केला तो टाकायचा. सर्व एकत्र एकजीव करून ठेवायचा. आता त्यामध्ये घेतलंय गरम करून, त्यामध्ये गूळ टाकायचा. गूळ चांगला हलवत राहायचा. सर्व गूळ तुपामध्ये विरघळला. त्याच्यानंतर मी 2 दिवस मेथ्या दाणे बारीक करून तुपामध्ये भिजत घातले होते, ते त्यामध्ये गुळामध्ये टाकायचे. त्यामुळं लाडू काय कडू होत नाही. आता यामध्ये हळद टाकायचे आणि विलायची पावडर टाकायची. नंतर एकत्र करून घ्यायचं. आता आपण हा गूळ त्या मिश्रणात एकत्र करायचा. सर्व मिश्रण एकत्र करायचं आणि गरम गरमच बांधायचं. जर यामध्ये तूप कमी पडलं ना तर तूपही वरून गरम करून वरून टाकायचं आणि लाडू बांधायचे. आता असे लाडू छोटे छोटेच बांधायचे, कारण 2 लाडूच खायचे असतात, जास्त नाही खायचे. कारण हे झाले आता डिंकाचे लाडू. आता तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.